जिममध्ये जायचे नाही किंवा कुठला डाएट प्लॅनसुद्धा फॉलो करायचे नाही. घरातल्याच वस्तूंपासून आपण वजन झपाट्याने कमी करू शकतो. वजन तर मला कमी करायचं आहे, पण मला व्यायाम करायला वेळच मिळत नाही आणि डाएट फूड बनवायलासुद्धा वेळ मिळत नाही. आणि बाहेरचे महागडे प्रोडक्ट घेऊन मला खिशाला बिलकुल परवडणार नाही. पण तरीसुद्धा मला वजन कमी करायचं आहे. अशा ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, ज्यांनी मला प्रश्न विचारलेले होते, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. 7 दिवसाचा मी फॅट बर्निंग ड्रिंक्स बनवलेले आहेत आणि पूर्ण दिवसाचा चार्ट आहे, ज्यामध्ये तुम्हाला एका दिवसामध्ये आपण व्यायाम न करता असं काय करू शकतो जेणे आपलं वजन अगदी सहज कमी होईल, की आपल्याला कळणार पण नाही आणि कुठला ताण पण येणार नाही. तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया. आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि वेट लॉस करण्यासाठी सगळ्यात बेस्ट सीझन म्हणजे उन्हाळा असतो. कारण उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला पाण्याची खूप गरज असते आणि आपण पाणी भरपूर प्रमाणात पितो. त्याचबरोबर ह्या सीझनमध्ये मिळणारे फळंसुद्धा खूप पाण्याने भरलेली असतात, ज्यामुळे आपल्या शरीरात पाण्याची बिलकुल कमी पडत नाही. पाण्याची कमी पडली नाही तर आपल्याला आपोआपच भूक लागत नाही. त्यामुळे आपली ओव्हर इटिंग थांबते. साधी फळं खाऊनसुद्धा आपलं इतकं पोट भरतं की आपण इतर गोष्टी खायला कंटाळा करतो किंवा पोट फुल भरलेलं वाटतं. तर हा सीझन खूप बेस्ट आहे वेट लॉस करण्यासाठी. तर आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीची नक्की सुरुवात करा. तर चला बघूया पहिले काय करायचं आहे. तर वेट लॉस जर्नीच्या पहिल्या दिवशी जिरा वॉटर आपल्याला प्यायचं आहे. तर त्यासाठी जिरा आदल्या दिवशीच भिजत घालायचा. शरीरातली घाण काढून टाकण्यासाठी जिरा खूप उपयोगी पडतो. शरीरातले टॉक्सिन्स बाहेर पडतात, मेटाबॉलिझम वाढवतात, फॅट बर्न करण्यासाठी खूप खूप फायदेशीर ठरतं. तर रात्री भिजत घालायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी गरम करायचं, अगदी गरम करायचं, उकळवायचं. म्हणजे जिऱ्याचा संपूर्ण अर्क ह्या पाण्यामध्ये, जिरा पाण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, इम्युनिटी वाढते. जिरे पचनशक्ती वाढवतात, अन्न लवकर पचायला मदत करतात, गॅस, अपचन, पोट फुगणे हे सगळं काही कमी होतं. खूप फायदेशीर आहे जिरा आपल्या पूर्ण वेट लॉसमध्ये. जिऱ्यामध्ये आयर्न असते, हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. असा हा जिरा रात्री भिजत घालायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उकळून घ्यायचा. अगदी उकळून घेतलेला आहे मी, आता एका ग्लासमध्ये घातलेला आहे. आता थोडासा कोमट होऊ द्यायचा आणि यामध्ये घालायचं एक अर्धा लिंबू. लिंबूने काय होतं माहिती का? लिंबूमध्ये विटॅमिन सी भरपूर असतो. सर्दी खोकला कमी होतो. लिंबूमुळे शरीरातली घाण बाहेर पडते आणि लिव्हर साफ ठेवण्यास मदत होते. तर लिंबू मिक्स करून घेतलेला आहे मी. आणि त्यानंतर खूप कोमट झाल्यानंतर ना यामध्ये मध घालायचं आहे. गरम पाण्यामध्ये कधीही मध घालायचं नाही, लक्षात ठेवा. गार झाल्यावरच घालायचं. मी आता तुम्हाला 7 दिवसाचे जे काही ड्रिंक्स दाखवणार आहे ते आपल्याला उपाशी पोटी घ्यायचे आहेत. आणि हे घेऊन झाल्यानंतर 2 तासानंतर आपल्याला काहीतरी खायचं आहे. त्याआधी काहीही खायचं नाही आहे, नाही तर मग सगळं पालथ्या गड्यावर पाणी. तर आता जिरा वॉटर खूप बेस्ट आहे. हे सगळे ड्रिंक्स जर तुम्ही घ्यायला सुरुवात केली ना, तर तुमचं पूर्ण शरीर अगदी छान चमकणार आहे. केस, स्किन खूप सुंदर होणार आहे. त्यामुळे तुम्ही हे पेय नक्की घ्या आणि खूप सिरियसली घ्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उपाशी पोटी आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे. गरम पाण्यासोबत त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा लिंब. लिंबूमध्ये विटॅमिन सी असते. लिंबूमुळे स्किन खूप ग्लो होते. विटॅमिन सी असल्यामुळे खूप शायनी अशी स्किन होते. सर्दी खोकल्यासाठी खूपच चांगले आहे. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे मध. एकदम उकळत्या पाण्यात, गरम पाण्यात मध घालायचं नाही. कोमट झालं की मग मध घालायचं, लक्षात ठेवा नेहमीच. सकाळी सकाळी उठल्या उठल्या खूपच बोर वाटत असेल आणि अरे उगाचच दिवस सुरू झाला असं वाटत असेल ना, तर हे ड्रिंक्स तुम्हाला नक्कीच एनर्जी देतील. साधे सोपे आहेत पण खूपच फायदेशीर आहेत. तिसऱ्या दिवशी मेथीदाण्याचं पाणी घ्यायचं आहे. पण त्यासाठी मेथीदाणे आदल्या रात्री भिजवून ठेवायचे. 1.5 चमचे इथे मी घेतलेला आहे मेथीदाणे. ते भिजवून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी प्यायचं आहे. गरम करायचं नाही किंवा काहीच नाही, फक्त मेथीदाणे बाजूला करायचे आणि हे पाणी प्यायचं. आता मेथीदाणे जर तुमचे छान फुगलेले आहेत तर ते फेकायचे नाही आहेत. ते दह्यासोबत वाटा आणि छान अशा केसांना लावा. केस खूप सुंदर आणि मस्त होतील, शायनी. कोंडा वगैरे सगळं काही जाईल. मेथीदाणे फेकू नका, भिजवलेले त्याचा वापर असा करा. आता हे पाणी तुम्हाला प्यायचं आहे तिसऱ्या दिवशी आणि पोट खूप भरलेलं वाटतं, त्यामुळे भूक लागत नाही. मेथी दाण्यांबद्दल खूप जास्त माहिती देत बसत नाही, सगळ्यांना माहितीच आहे स्किनसाठी, केसांसाठी किती फायदेशीर आहेत ते.
पाळी वेळेवर न येणं, हार्मोन इनबॅलन्स PCOSमध्ये खूप गरजेचं असतं, खूप फायदा देतं. आता चौथा दिवस बघूया. चौथ्या दिवशी सकाळी सकाळीच आपल्याला काय करायचं आहे, 1 ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे, पातेलं घेतलेलं आहे गरम करायला आणि त्यामध्ये 1 चमचा इतकं जिरा, 1 चमचा इतकं ओवा, 1 चमचा इतकं बडीशोप आणि 1 चमचा इतकं धणे. हे समप्रमाणात घ्यायचं आहे. कमी कमी पण घेऊ शकतात तुम्ही, असं काही नाही, 1 चमचाच घ्यायलावं. हे छानपैकी उकळून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला प्यायचं आहे. हे सगळे काही जे ड्रिंक्स आहेत ना, ते फॅट बर्न तर करतात. वारंवार खाण्याची जी सवय असते, सतत आपल्याला काही ना काही भूक लागलेली असते, काहीतरी खावंसं वाटत असतं, ते कमी करतं. अन्नाचं पचन छान होतं, गॅस कमी होतात, शरीरातलं सगळं डिटॉक्स कमी होतं, टॉक्सिन्स बाहेर काढतं, लिव्हर क्लीन ठेवतं, बेली फॅट कमी करण्यास मदत करतं, ब्लोटिंग कमी होतं आणि दिवसभर आपल्याला एनर्जेटिक वाटतं, ॲक्टिव्ह वाटतं, थकवा कमी येतो. स्पेशली हाऊसवाईफ असणाऱ्या महिलांसाठी खूप एनर्जी देणारे हे सगळे ड्रिंक्स आहेत, तर तुम्ही नक्की फॉलो करा. त्वचासुद्धा खूप छान होते, म्हणजे तुम्हाला एका आठवड्यातच याचा फरक जाणवेल की तुमची स्किन ग्लो झाली आहे आणि पिंपल्स वगैरे कमी झाले आहेत आणि छान सगळं काही वाटते, केससुद्धा मस्त झालेले आहेत, असं तुम्हाला नक्कीच याचा फरक जाणवणार आहे. आता 5व्या दिवशी सकाळी सकाळी 1 ग्लास इतकं गरम पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये घालायचं आहे लिंबू आणि मध. फक्त एवढंच 2च गोष्टी घालायच्या आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आल्याचा रससुद्धा टाकू शकतात. याने सुद्धा हेच काम होतं, फॅट बर्न होतं, त्वचा छान होते, व्हिटॅमिन सी आहे, आलं आहे. आलं असल्यामुळे तुम्हाला माहितीच आहे किती सारे फायदे असतात. सकाळी सकाळी आलं जर आपण खाल्लं तर शरीरातले सगळे टॉक्सिन्स बाहेर पडतात, स्किनला ग्लो येतं आणि ब्लड शुगर बॅलन्स ठेवण्यास मदत होतं. तर हे आहे आपलं 5वं ड्रिंक. सगळे ड्रिंक उपाशी पोटीच घ्यायचे आहेत आणि व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, तुमच्या फायद्याचा असा आहे, त्याबद्दल सॉरी आणि पूर्ण बघा प्लीज. तर दिवस आहे 6वा. 6व्या दिवशीसुद्धा 1 ग्लास इतकं पाणी उकळायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये आलं किसायचं आहे. आल्याचे फायदे तुम्हाला आत्ताच सांगितले, पुन्हा रिपीट करत नाही. तर तेच सगळे फायदे आहेत ह्या सगळ्या ड्रिंक्सचे. नक्कीच तुम्हाला आठवड्याभरातच याचा रिझल्ट मिळेल. तर आलं घेतलेलं आहे, किसलं आहे थोडं आणि यामध्ये घालायचं आहे दालचिनीचा तुकडा घालायचा आणि हे छान उकळून घ्यायचं. उकळून झाल्यानंतर कोमट करायचं आणि हे प्यायचं आहे. हे पिऊन झाल्यानंतर 2 तासाने आपल्याला काय खायचं असेल ते खायचं आहे. आता हे सगळी जर्नी तुम्ही करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला 3 गोष्टी अजिबात खायचे नाहीत. ते म्हणजे खूप अतिप्रमाणात मीठ, अतिप्रमाणात साखर खाणं तर सोडूनच द्या आणि मैद्याचे पदार्थ अजिबात नाही खायचे. जर तुम्हाला हवं असेल की ह्या सगळ्या ड्रिंक्सचा आपल्याला फायदा व्हावा तर तुम्हाला जंक फूड आणि हे 3 व्हाईट पदार्थ बिलकुल नाही खायचेत. आता 7वा दिवस आहे. 7व्या दिवशी सकाळी आपल्याला भिजवलेले चिया सीड्स खायचे आहेत. त्यासाठी आदल्या रात्रीच चिया सीड पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी फक्त हे पाणी प्यायचं आहे. चिया सीड्स खायचे आहेत, जसं आपण मेथीदाणे बाजूला केले तसे बाजूला नाही करायचे. हे चिया सीड्स आपल्याला खायचे आहेत, म्हणजे पोटामध्ये जायला हवेत ते. तर चिया सीड्ससुद्धा खूप फायद्याचे आहेत. चिया सीड्समध्ये फायबर खूप असते, त्यामुळे काय होतं, पोट भरलेलं वाटतं, खूप कमी भूक लागते, पचन सुधारते, शरीराला दिवसभर एनर्जी देते, थकवा कमी येतो, ब्लड शुगर अगदी स्टेबल ठेवतं, डायबिटीजच्या पेशंटसाठी अगदी बेस्ट आहे. ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर आहे, स्किनसाठी आणि केसांसाठी खूपच भारी आहे. जर तुम्हाला असंच जर ते पिलं जात नसेल ना, तर यामध्ये तुम्ही थोडंसं लिंबू आणि मध घालू शकतात आणि नंतर ते पिऊ शकतात. तर आता हे झाले आपले सकाळचे ड्रिंक. तर आता आपण बघूया दिवसभरामध्ये आपल्याला काय काय प्यायचं आहे. तर सकाळचा जो नाश्ता असतो त्या नाश्त्यानंतर किंवा आधी आपल्याला ब्लॅक कॉफी प्यायची असते. याने काय होतं ना, ब्लॅक कॉफीमुळे एनर्जी वाढते, फॅट खूप पटकन बर्न होतात, म्हणजे पटकन वेट लॉस व्हायला मदत होते. कॉफी घेताना आपल्याला नेसकॅफेची कॉफी घ्यायची आणि यामध्ये काहीच घालायचं नाही, साखर गूळ काहीच घालायचं नाही. हे असंच आपल्याला प्यायचं आहे. थोडंसं सुरुवातीला नवीन नवीन कडवट लागते, पण नंतर एकदा सवय झाली की ते खूपच छान वाटायला लागतं. व्यायाम करण्याच्या 20-30 मिनटं आधी किंवा जेवणाच्या 2 तास आधी तुम्ही कॉफी घ्यायची आहे. रात्री खूप उशिरा संध्याकाळी बिलकुल नाही घ्यायची. आता दुसरं ड्रिंक आहे जे आता सध्या खूप व्हायरल आहे, ते म्हणजे ॲपल सायडर व्हिनेगर. ॲपल सायडर व्हिनेगरचं काम म्हणजे आपल्या शरीरात जमा होणारं फॅट कमी जमा होऊ देतं, ब्लड शुगर लेवलला होतं आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढतं, लिव्हर छान क्लीन ठेवतं,
त्वचेसाठी तर खूपच फायदेशीर आहे, हृदयासाठी सुद्धा खूप चांगलं आहे आणि वेट लॉससाठी सुद्धा खूप चांगलं आहे. हे कसं घ्यायचं आहे, 1 ग्लास साध्या पाण्यामध्ये 1 चमचा इतकं हे घ्यायचं आहे. हे ना खूप आंबट असतं, म्हणजे थोडंसं जरी घेतलं ना तरी खूप आंबट लागतं. त्यामुळे याचं प्रमाण ना कमीच ठेवायचं. 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा इतकंच हे घ्यायचं आहे आणि दिवसातनं एकदाच घ्यायचं आहे. शक्यतो आपलं दुपारचं जे जेवण असतं ना त्याच्या 15-20 मिनटं आधी घ्या, म्हणजे याचा चांगला फायदा होईल. दिवसाला फक्त 1 चमचाच इतकं घ्यायचं आहे. डायरेक्ट अजिबात घ्यायचं नाही की थोडंसं तोंडात आपण चमचा घेऊन पिऊन बघूया, असं अजिबात करू नका. प्रचंड आंबट असतो. याने दात खराब होण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे जेव्हा तुमचं हे 1 ग्लास पाणी पिऊन होईल त्यानंतर चूळ भरायची, तोंड स्वच्छ धुवायचं. हायपर ॲसिडिटी आणि पोटात जळजळ असेल तर अजिबात घेऊ नका. खूप आंबट लागत असेल किंवा चव अजिबात आवडत नसेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं मध मिसळून घेऊ शकतात. आता नेक्स्ट जे आहे ते म्हणजे आपलं ताक. तर जेवताना आपण पाणी पितो ना, तर पाण्याऐवजी ताक पिण्याची सवय ठेवा. आता ताक कसं बनवायचं, वेट लॉससाठी ताक कसं बनवायचं ते तुम्हाला सांगते. जेवढे चमचे दही घेतलं आहे ना त्याच्या 4 पट इतकं पाणी घ्यायचं आहे. आधी मी दही घेतलं, दह्यामध्ये घालते अगदी चिमूटभर इतकं काळं मीठ आणि त्यानंतर थोडंसं 2 चिमूट इतकं ब्लॅक पेपर पावडर, त्यानंतर थोडंसं सेंधव मीठ आणि त्यानंतर थोडंसं जिरा पावडर. हे सगळं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आणि जेवढं दही घेतलं आहे त्याच्या 4 पट इतकं पाणी घालायचं आणि जेवताना आपण पाणी पितो त्याऐवजी तुम्ही प्यायचं आहे ताक. याने सुद्धा खूप फायदे होतात वेट लॉस होण्यासाठी. तुम्हाला जर वेट लॉस करायचं असेल ना तर घरामध्ये ह्या 2 गोष्टी कधीच संपू द्यायच्या नाही. एक म्हणजे लिंबू आणि दुसरं म्हणजे काळी मिरी पावडर. तुम्ही काहीही खाल्लं ना त्यावर थोडंसं लिंबू आणि काळी मिरी घालायची. याने सुद्धा लवकर वजन कमी होण्यास मदत होतं. म्हणजे सॅलेड बनवलं तर त्यावर थोडीशी काळी मिरी घालायची, लिंबू घालायचा किंवा काहीही खाणार असाल, आता फळं वगैरे काही खाणार असाल तर त्यावर तुम्ही काळी मिरी आणि लिंबू नक्की घालायला विसरू नका. याने सुद्धा खूप पटकन वजन कमी व्हायला मदत होते. आता हे अशा प्रकारचं ताक आपल्याला जेवताना प्यायचं आहे दुपारच्या. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या दिवसाची दिनचर्या आणि ह्या सगळ्या ड्रिंक्सचा टाईम टेबल असा छानपैकी लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला याचा नक्कीच फायदा घेता येईल. म्हणजे तुमच्या वेळा चुकणार नाही किंवा इकडे तिकडे होणार नाही आणि किंवा तुम्हाला विसरायला होणार नाही. त्यानंतर संध्याकाळ उजाडते तर संध्याकाळी आपल्याला अर्थातच चहा लागतो, पण आपल्याला वेट लॉस करायचं आहे म्हणून थोडंसं मन मारायचं आणि चहाच्या ऐवजी बनवायची ग्रीन टी, हिरवा चहा बनवायचा पाल्याचा. तर त्यासाठी बघा आपल्याला जी ग्रीन टी मिळते मार्केटला, तर आपल्याला ते पाऊच नाही घ्यायचे, सुट्टी जी ग्रीन टी असते ना ती घ्यायची आहे. तर ती मी घेतलेली आहे आणि पाणी उकळायचं आणि ग्रीन टी 1 चमचा एवढं टाकायचं. यामध्ये 1 कप इतकं पाणी घेतलं आणि ग्रीन टी टाकायची, छान उकळू द्यायचं आणि आपल्या कपामध्ये गाळून घ्यायचं. सुरुवातीला कडवट वाटते तर त्यासाठी तुम्ही यामध्ये थोडंसं लिंबू किंवा मध टाकून पिऊ शकतात. आणि यानंतर तुम्हाला संध्याकाळचं जेवण जेवायचं आहे 2 तासानंतर. तर शक्यतो जेवणाची वेळ ही संध्याकाळी 7 किंवा 8च्या आतच ठेवा, म्हणजे तुम्हाला सगळ्या ह्या ड्रिंकचा फायदा होईल. आणि जेवणानंतर सुद्धा आपल्याला 1 ड्रिंक प्यायची आहे, ज्याने तुमचा पूर्ण दिवसाचा एक असा शेड्यूल मी तुम्हाला सांगितलेला आहे की कुठले ड्रिंक आपल्याला कधी प्यायचे आहेत आणि याचा काय फायदा होतो. तर हे सगळं काही तुम्ही नक्की बघा आणि याचा नक्की फायदा घ्या. खूप साध्या सोप्या पद्धतीने सगळं काही सांगितलं आहे. वस्तू सगळ्या आपल्या घरातल्याच आहे. ॲपल सायडर विनेगर थोडंसं महाग आहे आणि ग्रीन टी थोडंसं महाग आहे. बाकी सगळ्याच गोष्टी आपल्याला खूप खिशाला परवडतील इतकं आहे. बाहेर हजारो रुपयाचे प्रोडक्ट्स आपण वेट लॉस म्हणून घेतो, त्यापेक्षा तर हे खूप बेस्ट आहे आणि लाँग लास्टिंग इफेक्ट देणारे आहेत. असं नाही की हे प्रोडक्ट बंद केलं तर आपण जैसे थे तसंच झालो. हे कधीही तुम्ही चालू करू शकतात, कधीही बंद करू शकतात आणि याचा फायदा कधीही घेऊ शकतात. आता ग्रीन टी झालेली आहे. ग्रीन टी कपामध्ये ओतून घेते. मला आता सवय झाली आहे त्यामुळे मला काही वाटत नाही, मी तशीच पिते, मध वगैरे घालत नाही. तर अशा पद्धतीने ही पूर्ण सारे ड्रिंक्स आहेत आपल्या वेट लॉस जर्नीला मदत करणारे. ना कुठला व्यायाम करायचा, ना कुठली एक्सरसाइज, ना कुठली डाएट. बेस्ट आहे. तुम्ही काहीही खा, फक्त साखर, मीठ, मैदा आणि बाहेरचं जंक फूड हे आपल्याला बंद करावं लागेल. कुछ पाना है तो कुछ खोना भी पडेगा, असंच असतं. तर आता आपण बघूया रात्री जेवणानंतर आपल्याला काय प्यायचं आहे. जेवणानंतर 1 तासाने आपल्याला हे ड्रिंक बनवायचं आहे. यामध्ये जिरा, बडीशोप आणि ओवा समप्रमाणात घ्यायचं आहे.
थोडासा दालचिनीचा तुकडा टाकायचा. हे छानपैकी उकळून घ्यायचं आणि थोडंसं कोमट झालं की हे प्यायचं. बस मंडळी, तर हे सगळे ड्रिंक्स आहेत तुम्हाला तुमचं वेट लॉस जर्नीमध्ये मदत करणारे. ना कुठलं डाएट फूड खायची गरज आहे, ना कुठल्या जिमला जाण्याची गरज आहे. जर तुम्ही एक्सरसाइज केलीच तर याचा दुप्पट तुम्हाला फायदा मिळणार आहे. अगदी पटकन वजन कमी होईल. तर आता आपण बनवूया डिटॉक्स वॉटर. यासाठी काचेची किंवा स्टीलची बॉटल किंवा भांडं घ्यायचं. त्यामध्ये पाणी घ्यायचं साधंच आपलं रूम टेम्परेचरचं, आणि काकडी, गाजर, बीट, पुदिना, थोडंसं लिंबू असेल ते लिंबू, जे काही आपल्या घरामध्ये असेल ते घालायचं. मी इथे लिंबू घालायला विसरले. आणि मी इथे घातलेलं आहे सब्जा सीड्स. आता उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये सब्जा सीड्स आपल्या शरीराला खूप छान असा फायदा देतो. आणि हे पाणी आहे ना आपल्याला दिवसभर थोडं थोडं करून प्यायचं आहे. या पाण्यामुळे थकवा कमी येतो, भूक नियंत्रणात ठेवते, जास्त खाण्याची सवय असते ना तर ती कमी होते, लिव्हर आणि किडनी अगदी क्लीन ठेवते, शरीरातले टॉक्सिन्स बाहेर काढते, फॅट बर्न करते, स्किनसाठी खूप छान आहे, पिंपल्स खूप कमी येतात आणि शरीर पूर्णपणे हायड्रेटेड ठेवतं. तर हे अशा पद्धतीचे सगळे तुम्हाला मी पाणी दिवसभर आपल्याला कुठले प्यायचे आहे जेणेकरून आपलं वजन कमी होईल, सगळं काही आपल्या किचनमध्येच आहेत. खूप साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि सगळं काही अगदी छान असं तुम्ही वेळापत्रक बनवा आणि लिहून ठेवा तुम्हाला कधी कुठलं पाणी प्यायचं आहे ते. तर बस आजचा व्हिडिओ इथेच संपवते. मला माहिती आहे खूप मोठा झाला आहे पण तसाच गरजेचासुद्धा होता. तर व्हिडिओ तुम्ही जर सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. कमेंट करायला विसरू नका, सेव्ह करा आणि शेअर करा. थँक्यू. बाय बाय.